अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत महात्म्याने अवतार घेतला। अशा संताचे पायी हा माझा विश्वास। मग तुकोबाराय म्हणतात नेमका विश्वास कोठे ठेवायचा नाही कोठे ठेवायचा नाही। एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले। नदी नामच नखी नामच शृंगी नाम शस्त्र प्राणी नामच विश्वासम नैवम कुर्वतम श्रीशुच राजकलेशुच। पहिलेच सांगितले नदी नामच, नदीवर विश्वास ठेवावा का महाराज सांगतात मुळीच नाही। आपण जर एखाद्या नदीच्या किनारी उभं राहिलो केव्हा नदीला पूर येईल आणि केव्हा नदी माणसाला उडून नेईल सांगता येत नाही। नदीवर विश्वास ठेवू नका। पुढे जाऊन सांगितले नखी नामचे म्हणजे नखाचा प्राणी, घरामध्ये पाळलेला कुत्रा किंवा मांजर त्यांना कितीही प्रेमानं खायला द्या पण एक दिवस आपल्या मालकाला आपल्या हाताचा पंजा मारल्याशिवाय राहत नाही। तिसरा सांगितले शृंगी नामचे म्हणजे शिंगाचा प्राणी, घरामध्ये पाळलेले गाय बैल म्हैस यांना कितीही प्रेमानं खायला द्या पण एक दिवस आपल्या मालकाला शिंग मारल्याशिवाय राहत नाही। मग पुढे जाऊन सांगितले राजावर विश्वास ठेवावा का महाराज सांगतात मुळीच नाही। पूर्वीच्या काळी प्रत्येक प्रजेला एक राजा असायचा। राजावर विश्वास ठेवू नका असं का म्हणतात कारण राजा कुठल्या टायमाला काय निर्णय घेईल राजाची गॅरंटी नाही। 2 मिनिटांमध्ये इकडचं जग तिकडे करून टाकतो म्हणून राजावर विश्वास ठेवू नका। का ठेवू नका म्हणतात कारण का म्हणतात असं म्हणतात राजाचा मेंदूने मी गुडघ्यात असतो। तुम्ही सांगाल कशावरून? उदाहरण म्हणून सांगते। एक दिवस अकबराने सांगितले बिरबला आपल्या राज्यात जेवढे जावई आहेत ना सगळ्या जावयांना उद्याच्या उद्या फाशी द्यायची आहे आणि त्याच्यासाठी तो राजदरबारामध्ये खांब राहू म्हणून त्या ठिकाणी अकबराची आज्ञा आहे। आता असं म्हटल्यानंतर राजासाहेबांना कोणी काही बोलू शकत नाही। बिरबल यांनी त्या ठिकाणी राज्यामध्ये खांब रवायला सुरुवात केली। खांब रवायला सुरुवात केल्यानंतर उद्या फाशी द्यायची म्हणून राजा रात्रीच्या टायमाला ते खांब बघण्याकरता गेला आणि त्याला असं दिसलं त्या राजदरबारामध्ये सगळे खांब लोखंडाचे होते आणि 2च खांब चांदीचे होते। अकबर म्हटला बिरबला अरे राज्यातल्या जावयांना फाशी द्यायची मग तू सगळे खांब लोखंडाचे रोवले आणि 2च खांब चांदीचे का रोवले? बिरबल म्हटला राजेसाहेब तुमची आज्ञा अशी आहे राज्यातल्या सगळ्या जावयांना फाशी द्यायची आहे एकही जावई सोडायचा नाही। मग राजेसाहेब हे लोखंडाचे जेवढे काही खांब आहेत ना ते राज्यातल्या जावयांकरता आहे आणि हे चांदीचे 2 खांब आपल्या दोघांकरता आहेत। म्हणजे राजाचे हेही लक्षात नाही आपण कुणाचे तरी जावई आहोत। मग राजाचा मेंदू कुठे असतो? तुम्हीच म्हणा मी म्हणत नाही। म्हणून राजावर विश्वास ठेवू नका। पुढे जाऊन सांगितले मित्रावर ठेवावा का महाराजांनी सांगितले मुळीच नाही। कितीही जवळचा मित्र असला कितीही सख्खा मित्र असला पण एक ना एक दिवस तो आपल्या मित्राचा त्या ठिकाणी विश्वासघात केल्याशिवाय राहत नाही। जो रात्रंदिवस हत्यार बाळगतो त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका। मग स्त्रीवर ठेवावा का महाराजांनी सांगितले मुळीच नाही। स्त्रीवर विश्वास ठेवू नका। का ठेवू नका म्हणतात कारण 2 स्त्रिया जर एकत्र आल्या ही तिला म्हणते बघ मी रानवाई आणि तू संटवाई। आपल्या गावात इतकी डेंजर घटना घडली मी तुला सांगते पण ही गोष्ट तिसरीला कळता कामा नाही। दोघी जणी तिथून उठल्या की पुढच्या 2 घरात गेल्या लगेच 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32 असं करता करता 5 मिनिटाच्या आत बातमी गावभर पसरते। दूरदर्शन पेक्षाही जलद वेग असतो। म्हणून महाराजांनी म्हटले स्त्रीवर विश्वास ठेवू नका। मग बायकोवर ठेवावा का महाराजांनी सांगितले मुळीच नाही। का ठेवू नका कारण जोपर्यंत नवरा बायकोला घरामध्ये काही कमी पडू देत नाही तोपर्यंत बायको नवऱ्याचे सारखे पुढे पुढे करते। सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने म्हणजे जोपर्यंत नवरा बायकोला घरामध्ये पैसा सोनं नाणं कमी पडू देत नाही तोपर्यंत बायको नवऱ्याचे सारखे पुढे पुढे करते। आणि त्यातल्या त्यात नवरा जर कामाला असेल ना पगाराच्या दिवशी अहो चहा देऊ का पाणी देऊ का कॉफी देऊ का जेवायला देऊ का नाश्ता देऊ का 10 तारखेला हा म्हणतो का ग चहा झाला का ही सांगते जरा दम नाही का 20 तारखेला हा म्हणतो का ग डबा झाला का ही सांगते मला का रोज तेवढाच धंदा आहे का। म्हणजे अशी ही बायकोवर विश्वास का ठेवू नका कारण महाराज म्हणतात लग्न झाल्याबरोबर पहिले 2 वर्ष पती बोलतो पत्नी ऐकते नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते पती ऐकतो आणि तिथून पुढचे सगळेच वर्ष दोघंही बोलतात आणि सारं गाव ऐकतं। इतकं बिघडत जातं। आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय बायकोवर विश्वास का ठेवू नका। जी बाई तरुण नवऱ्याचं पुढे पुढे करते तीच बाई एकदा का नवरा म्हातारा झाला घराच्या कोपऱ्याला बसला का त्याला मारायला देवाला नवस करते आणि काय म्हणते बाईला म्हणे खरं मरता तरी वरे बाईला म्हणे खरं मरता तरी वरे
म्हटले बाईला म्हणे खर मरता तरी बरे, नाचले हे घर थुंकण्याची बाई तरुण पण नवऱ्यास पुढे पुढे करते तीच बाई. एकदा का नवरा म्हातारा झाला घराच्या कोपऱ्याला बसला की देवाला म्हणते, देवा या मेल्यानं सगळं घर थुकून थुकून नाचवलं, हा मेला कधी मरतो. म्हणून महाराजांनी म्हटले बायकोवर विश्वास ठेवू नका, पण मी म्हणते ठेवावा. का तर आपल्या बायकोवर विश्वास आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. ते आपण विश्वासाने तिच्या हातचं अन्न खातो आणि तिच्या मनात जर आलं ना तुमच्या जेवणामध्ये 2च थेंब रोग्यात टाकलं का तुम्ही गायब. पण तिच्यावर विश्वास आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. मग साधक म्हटले का हो तुकोबार आहे याच्या विश्वास ठेवू नका त्याच्या विश्वास ठेवू नका. अहो नेमका आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा. तुकोबार आहे म्हटले तुम्हाला ज्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर ठेवा. साधक म्हटले महाराज आता तसं नाही, तुमचा ज्याच्यावर विश्वास ना त्याच्यावरच आम्ही सुद्धा विश्वास ठेवणार. मग तुकोबार आहे म्हटले या जगामध्ये या विश्वामध्ये माझा कुणावरच विश्वास नाही, माझा फक्त एकाच गोष्टीवर विश्वास आहे, ती गोष्ट म्हणजे संताचे पाय संताचे चरण अभंगाचे प्रथम चरण. संताचे पायी हा माझा विश्वास, 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 संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेथी माझे हित करीती सकळ, तेथी माझे हित करीती सकळ. संताचे पायी आम्हाला विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास. संताचे पायी आम्हाला विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावदास झालो त्यांचा. तुकोबार आहे म्हणतात या जगामध्ये या विश्वामध्ये माझा कुणावरच विश्वास नाही, माझा फक्त संतावर विश्वास आहे आणि म्हणून मी त्या संताचा सर्व भावाने दास झालो. तुकोबार आहे म्हणतात संताचा दास झालो याला कारण का परमार्थामध्येच खरं सुख आहे. संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी जर बघितल्या, संसारातले माणसं जे काही आहेत ते माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. कितीही जवळचा माणूस असला, आपण एखाद्या माणसाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यानंतर त्या घरातले लोक आपली 1 दिवस सोय करतील, 2 दिवस सोय करतील, 3 दिवस सोय करतील आणि चौथ्या दिवशी घरातली भांडी पडायला लागली का समजायचं आता इथं आपलं काही खरं. भांडी पडायला लागली का पाहुण्यांनी पळ काढायचा. का तर संसारातली माणसं आपल्या माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. पण तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, एखाद्या मंदिरात जा, मंदिरातून तुम्हाला कोणी हाकलून देईल का. आळंदीमध्ये राहायचं नाही, पंढरपुरामध्ये राहायचं नाही याला कारण का संसारातली माणसं माणसाला सहन करत नाही. पण देव आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवण्याचं काम करतो. भक्ता राखे पायापाशी. आणि म्हणून कुठेही गेल्यानंतर कुठे किती दिवस राहावं, कसं राहावं याला फार मानमर्यादा आहेत. सुंदर उदाहरण सांगते. एका गावामध्ये एका मुलीचं नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगाने धोंड्याचा महिना आला चालूच आहे, अधिक मास. जावई लोकांना चांगलं माहिती असेल कारण जावयांची फार मजा असते. धोंड्याच्या महिन्यात जेवण काय, कपडे काय, सोन्याची अंगठी काय, नाही का. आता अशा प्रकारे धोंड्याचा महिना आल्यानंतर त्या मुलीची आई तिच्या नवऱ्याला म्हणते, काय हो आपल्या दिदीचं आताच लग्न झालंय, योगायोगाने धोंड्याचा महिना आलाय, मग आपण असं करू आपल्या जावई बापूंना धोंडी जेवणाकरता बोलून घेऊ, मस्तपैकी एखादा ड्रेस, 4-5 ग्रॅमची अंगठी, जेणेकरून जावई खुश होऊन आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे
सांभाळ करेल. फोन करून सांगितलं जावई बापू या दिवशी तुम्ही आमच्या मुलीला घेऊन धोंडी जेवणा करता या. आता सांगितल्यानंतर 2-4 दिवसानंतर तो जावई आला. बरं जावई आला त्याला एकटाच आला. सासूबाईने विचारलं आमची मुलगी म्हणे घरी फार काम आहे ती दोन दिवसांनी येणार आहे मी आपला अगोदरच पुढे आलो. आता जावई ठीक आहे. जावई आला म्हटल्यानंतर सासूबाईची किती घाई होते. सासूबाईंनी मस्तपैकी त्या ठिकाणी भोजन बिजन तयार केलं. त्या ठिकाणी पुरणपोळ्या धोंडे बिंडे सगळं काही स्वयंपाक तयार केला. जावई बापू जेवण करण्याकरता बसले. आता जेवण करण्याकरता बसल्यानंतर जेवण झालं. लगेच सासरेबुवाने जावईला एक ड्रेस दिला. लगेच त्याला एक मस्तपैकी 4-5 ग्रॅम चांगठी त्याच्या बोटामध्ये घातली आणि जावयाने मनात विचार केला अरे सासऱ्याच्या घरी किती मजा आहे. म्हटलं सासऱ्याच्या घरी आल्यानंतर माणसाला पाची पकडण्याचं भोजन मिळतं, वरून एखादा ड्रेस मिळतो, वरून अंगठी सुद्धा मिळते. म्हटलं मग घरी कशाला जायचं. म्हटलं आता इथंच राहून घेऊ असा मनामध्ये विचार केला. आता जावई त्या ठिकाणी तो तिथंच राहायला लागला. आता 2 दिवस झाले 4 दिवस झाले. बरं जावयाला थोडं गुटखा खाण्याचा तंबाखू खाण्याचा नाद होता म्हणून त्यानं त्या शेजारच्या टपरीवाल्याचं सासऱ्याच्या खात्यावर जवळजवळ 1 महिन्यामध्ये 1000 रुपये बिल केलं. आणि एक दिवस टपरीवाला म्हटला काय हो तुमच्या जावयानं 1000 रुपये बिल केलं अहो बिल कोण देणार. त्यावेळेला सासऱ्याने विचार केला अरे जावई आला त्याला एकटाच आला. मला वाटलं 2 दिवस राहील 4 दिवस राहील 5 दिवस राहील आणि आल्यानंतर त्या ठिकाणी वरून टपरीवाल्याचं 1000 रुपये बिल. म्हटलं जावई जरी असला तरी काय झालं म्हटलं कसा का होईना याला घराच्या बाहेर काढला पाहिजे. मग तो गेला आणि म्हटला जावई बापू तुम्ही आमच्या घरी धोंडी जेवणा करता आलात. मला वाटलं 2 दिवसात जाल 4 दिवसात जाल 5 दिवसात जाल 15 दिवसात जाल. आज महिना झाला तुम्ही घरी जायचं नावच घेत नाही. अहो घरी कोणाशी भांडण करून आला का. म्हटलं नाही सासरे बुवा आणि तुम्हाला तशी शंका जर येत असेल ना आपण असं करू घरच्या लोकांना फोन करू आणि सगळ्यांना इकडंच राहायला बोलून घेऊ. म्हटलं घरच्यांचं वशिला लावायला बघतोय हे काय जाणार गिऱ्हाईक दिसत नाही. मग आता त्या ठिकाणी सासरा म्हटला जावई जरी असला कसा का होईना याला घराच्या बाहेर काढला पाहिजे. कसा काढायचा. दोघा नवरा बायकोने प्लॅन केला. म्हटले आज रात्री आपण असं करायचं जावयासाठी मस्तपैकी भोजन बनवायचं. भोजन तयार झालं ताटं वाढण्यात आली. पहिला घास मी घेणार. मी सांगेल काय ग भाजीमध्ये मीठ कमी झालं तू लगेच मला उलट बोलायचं. तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या. तू ती बत्ती किंवा चिमणी फुकायची. घरामध्ये अंधार झाला कमी बरोबर अंधाराचा फायदा घेऊन जावयाचा काटा काढतो. दोघा नवरा बायकोने मस्त प्लॅन केला. सासूबाईने संध्याकाळी स्वयंपाक तयार केला. सासू सासरा जावई 3 जण जेवण करण्याकरता बसले. बसल्याबरोबरच सासऱ्यानं पहिला घास घेतला आणि बायकोला म्हटलं काय ग भाजीमध्ये मीठ कमी झालं. ती म्हटली तुम्हाला घेता येत नाही का सगळं मीच बघायचं का. तू म्हटलं काय ग जावई देखत तुम्हाला उलटी बोलते जावई देखत तुम्हाला उलटी बोलते. असा रागाच्या भरात मारायला धावला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे बत्ती फुकली बाहेर पळून गेली. यानं अंधाराचा फायदा घेऊन त्याची हिप्पी हातामध्ये पकडली त्याला जे मारायला सुरुवात केली. तो म्हटला हो मला मारू नका. अहो मी ती नाही मी तुमचा जावई बापू. म्हटलं आज जावयाचा बाप जरी आला ना मी तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला असा मारला असा मारला. गेला पण 3 वर्षात परत कधीच धोंडे जेवणाला आला. म्हणजे थोडक्यात काय कुठे किती दिवस राहावं कसं राहावं याला फार मान मर्यादा आहेत. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात या जगामध्ये माझा कोणावरच विश्वास नाही माझा फक्त संताचे पायी. म्हणून आता धोंडी जेवणाला सासरोडीला जरा जपून जात जा. अगोदरच तुम्हाला सूचना दिली. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात या जगामध्ये माझा कुणावरच विश्वास नाही. एकाच गोष्टीवर विश्वास आहे ती म्हणजे संताचे पाय संताचे चरण. साधक म्हटले का हो तुकोबराय तुमचा देवावर विश्वास नाही का. तुकोबराय म्हटले माझा देवावर सुद्धा विश्वास नाही. म्हणे का नाही कारण देव स्वतः खोटे बोलतो. स्वतः खोटं बोलतो परंतु दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावतो. कुणाला लावलं. एक दिवस भीष्माने अशी प्रतिज्ञा केली का देवा मी तुला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावीनच. आणि देवानं अशी प्रतिज्ञा केली का भीष्मा मी हातामध्ये कुठलेही शस्त्र हातात न घेता लढेल. कौरव पांडवांचे युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. दुसऱ्या दिवशी पराभव केला. तिसऱ्या दिवशी पराभव केला. रोज तोच प्रकार पाहिल्यानंतर देवाला राग आला. देवानं रथातून उडी मारली आणि तुटका चाक घेऊन धावला त्या भीष्माचार्याच्या अंगावर. भीष्माचार्य म्हटला देवा बस तुझी इथेच प्रतिज्ञा खोटी झाली. कारण देव म्हटला होता कुठलंही शस्त्र हातात न घेता लढेल. आणि शेवटी त्याच्यावर चाक घेऊन धावला. म्हणजे देवाची प्रतिज्ञा खोटी झाली. पुढे जाऊन सांगितले देव स्वतः खोटे बोलतोच बोलतो परंतु दुसऱ्याला देखील खोटं बोलायला लावतो. कुणाला लावलं. ठरल्याप्रमाणे परत एकदा कौरव आणि पांडवांचे युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी कौरवांनी पांडवांचा पराभव केला. दुसऱ्या दिवशी पराभव केला. तिसऱ्या दिवशी पराभव केला. रोज तोच प्रकार पाहिल्यानंतर देवाला फार राग आला. आणि असं बघितल्यानंतर देवाने एक नवीन युक्ती शोधली.
आता रोजच पांडवांचा पराभव होतोय, आता काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागणार. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी असं ठरवलं, कौरवांच्या बाजूचा नेमका अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता आणि द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव सुद्धा अश्वत्थामाच होतं. मग आपण युद्धभूमीवर जर अश्वत्थामा मेला असा जर आरडाओरडा केला तर द्रोणाचार्याला वाटेल माझाच मुलगा मेला. द्रोणाचार्य हातातले हत्यारे खाली टाकेल आणि पांडवांना शरण येईल. युद्धभूमीवर आरडाओरडा झाला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य पळत आले, प्रत्येकाला विचारू लागले माझा अश्वत्थामा मेला. सगळ्यांनी सांगितलं हो तुझा अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य म्हटले सगळे लोक खोटे बोलतील पण माझा धर्मराज काय खोटं बोलणार नाही, जातो धर्मराजांना विचारतो. म्हणून त्या ठिकाणी द्रोणाचार्य धर्मराजाकडे निघाले. पण त्याच्या अगोदर देवधर्माकडे गेले होते आणि सांगत होते हे बघ धर्मा, आता तुझ्याकडे द्रोणाचार्य येतील आणि त्यांनी तुला जर विचारलं माझा अश्वत्थामा मेला तर तू सरळ सांगायचं हो तुझा अश्वत्थामा मेला. धर्मराजे म्हटले देवा मी खोटं बोलणार नाही. देव म्हटले धर्मा तुला खोटं बोलावंच लागेल. धर्मराजे म्हटले देवा जन्माला आल्यापासून कधी खोटं बोललो नाही आणि आता सुद्धा बोलणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी देव म्हटले धर्मा तुला खोटं बोलायचं नसेल तू असं कर, अश्वत्थामा मेला आणि मनात म्हण हत्ती. धर्मराजे म्हटले देवा मनात वगैरे काही म्हणणार नाही, मी एकच म्हणेन अश्वत्थामा मेला हत्ती. ऐकत नाही का? नाही देवा तू हत्ती कसा म्हणतो ना हेच मी बघतो. तेवढ्यात द्रोणाचार्य आले. द्रोणाचार्य आतमध्ये गेले आणि देव दरवाजाच्या बाहेर जाऊन थांबले. द्रोणाचार्य म्हटले धर्मा माझा अश्वत्थामा मेला. धर्मराजे म्हटले हो अश्वत्थामा मेला, पण हत्ती म्हणायच्या टायमाला देवानं मोठ्यानं शंख वाजवला. धर्मराजाने 4-5 वेळा हत्ती म्हणण्याचा प्रयत्न केला पण देवानं द्रोणाचार्याला हत्ती हा शब्द ऐकूनच दिला नाही. अर्जुनानं बाण मारला, वैकुंठाला 2च व्यक्ती गेल्या, तुकोबराय आणि धर्मराज. पण धर्मराजाला वैकुंठात नेताना मागच्या दाराने नेण्यात आलं. मागच्या दाराने नेहमी चोर येत असतो आणि मागच्या दाराने नेता धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. का गळून पडला तर धर्मराजे आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच खोटे बोलले होते, बरं स्वतःही खोटे बोलले नव्हते. देवानं त्यांना खोटं बोलायला लावलं तरी त्यांच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. मग आपण सगळ्यांनी एकच विचार करा, आपण दिवसातून किती वेळा खोटं बोलतो, तेव्हा वर जाताना आपलं काय काय गळून पडेल सांगता येणार. म्हणून देव जरी खोटं बोलला कशा करता, पांडवांचा विजय होण्याकरता, आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता भगवान परमात्मा अधर्म देखील करायला तयार असतो. म्हणून तुकोबराय म्हणतात मी अनेक शास्त्रांचा पुराणांचा अभ्यास केला, पाहिली पुराणे धांडुळली दरुशने. या विश्वामध्ये विश्वासास पात्र फक्त आमचे संत माईबाप आहेत. त्या संताचे पाय इतके पवित्र आहेत का त्या संताच्या पायाची बाजू आपल्या मस्तकाला लावण्यासाठी देव संताच्या मागे धावत असतो. देवई चिरज चरणाची माती, देवई चिरज चरणाची माती, चरणाची माती, देवई चिरज चरणाची माती. देवई चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे, देवई चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे. चरणाची माती धावत चालती मागे मागे, संतांच्या पाठीमागे देव धावत असतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मी त्या संताचा सर्व भावाने दास झालो, सर्व भावे दास झालो त्यांचा, मी त्या संताचा दास झालो. याला कारण का, माणसाच्या जीवनाचं हित कशामध्ये आहे हे आमच्या संत महात्म्यांना पूर्णपणे माहित आहे. अभंगाचे तेजी माझे हित करीते सकळ, 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 तेजी माझे हित
माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुकोबराय म्हणतात. माणसाच्या जीवनाचं हित कशामध्ये आहे आमच्या संत महात्म्यांना पूर्णपणे माहित आहे. आणि म्हणून आपलं हित कशामध्ये आहे हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित आहे देवाचं चिंतन करण्यामध्ये. परंतु आपण देवाचं चिंतन न करता रात्रंदिवस संसाराचं चिंतन करतो. संसाराचं चिंतन करण्यापेक्षा देवाचं चिंतन करा. देवाच्या चिंतनाला फार मोठी किंमत आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटले आपलं हित आहे देवाचं चिंतन करण्यामध्ये. पण महाराज म्हणतात त्याचे माझे हित करीती सकळ. आणि आपण जर देवाचं चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा जेने हा गोपाळ कृपा करी. भगवान परमात्मा आपल्या भक्तावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. कारण देवाचं पहिलं कार्य आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं दुर्जनाचा सहार करणं. त्या भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रकारचे अवतार घेतले. अनंत अवतार घेसे भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी बुद्धरणे. भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक अवतार घेतलेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती निर्माण झाली ना त्या परिस्थितीला अनुसरून आमच्या भगवान परमात्म्याने अवतार घेतले. आणि म्हणून ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला. भगवान महादेवांचा अवतार कलियुगामध्ये झाल्यानंतर या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजले होते. आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 कुलदेव नाही खंडेराय कुलदेव नाही खंडेराय नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी पावन झाला भक्तासाठी पावन झाला भक्तासाठी जय तुझी गडावरी जय तुझी गडावरी मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 गंगे सारखं रूप बाणाई एक धन घराची बाणाई एक धन घराची झाली म्हाळसा अंतांगिनी पार्वती अवतारी मल्हारी 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 देव मल्हारी 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 येळकोट येळकोट हे मल्हार सदानंदाचा येळकोट 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 बोलती सदानंदाचा येळकोट 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 बोलती भंडार कोंबड्या उधळून देवा मान तुला देती मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 हे म्हणजे अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. म्हणून देवाचं चिंतन जर केलं पण देवाचं चिंतन करा असं म्हणतात. पण देवाला ओळखण्याचं माणसाला वर्म माहिती पाहिजे. आणि वर्म जर चुकलं तर त्या ठिकाणी माणसाला दुःख भोगावं लागतं. म्हणून वर्म नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा असं वर्म सांगायसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटुने देवा असं वर्म सांगा का ते वर्म आमच्याकडून कधीच चुकता कामा नये. म्हणून वर्माला फार मोठी किंमत आहे. पण आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झालेला आहे तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्या आमच्या सांगत नाही. आम्ही जगाचा अनुभव घेऊन सांगतो. अनुभवी आले अंगा तो या जगा देतसे जगाचा अनुभव घेऊन आम्ही तुम्हाला त्या सांगतो. पण काही काही लोक जेवढं सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतात. जेवढं शिकवलं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करतात. एका गावामध्ये एका मुलीचं लग्न करायचं होतं.
तिची आई म्हटली बघ ताई, लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस आणि तिथे गेल्यानंतर तुला सासू सासे दीर नणंद जावा कुणी काही जरी सांगितलं घरच्या लोकांना उलट उत्तरं द्यायची नाही, सगळ्यांशी प्रेमानं व्यवस्थित वागायचं का जेणेकरून तुझ्या घरच्या लोकांनी आम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि आईने सांगितलं बघ ताई, लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस, सासूबाईने तुला काही सांगितलं, सासूबाईला उलट म्हणायचं नाही, उलट सासूबाईला म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढं वाक्य म्हटलं की आत्याबाई खुश होणार. काय शिकवलं आईने मुलीला? सासूने काही सांगितले की एकच म्हणायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एवढं म्हटलं की आत्याबाई खुश होणार. लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. 2-4 दिवसांनी ती सासूबाई म्हणते सुनबाई अगं ही भाजी अशी नाही करायची, ती भाजी तशी करायची. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एक दिवस सासूबाई म्हणते सुनबाई अगं हे दळण असं नाही करायचं, ते तसं करायचं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता एक दिवस सासूबाईचा चालता चालता सासूबाई पडली आणि सासूबाईचा मोडला पाय. पाय मोडला आणि सासूबाई बसली खाटावर. सासूबाईला चालता येईना, हिंडता येईना, फिरता येईना. सासूबाई फार कंटाळली आणि एक दिवस म्हणते सुनबाई अगं या आजाराचा मला इतका कंटाळा आला, मला असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि मरावं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हटली माझ्या मरणावर टपली काय? म्हणजे काही लोक जेवढं सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करत असतात. एका माणसाने त्याच्या शेजारच्या घरामध्ये चोरी केली. त्यानं पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि त्यांची केस कोर्टामध्ये गेली. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर त्या ठिकाणी हा त्याच्या वकिलाकडे गेला. सांगितलं वकील साहेब काय पाहिजे असेल ते घ्या, टेबला खालून काय लागेल ते घ्या, पण मी चोरी केली हे मला मान्य आहे, पण माझ्यावर हा चोरीचा आळ येता कामा नाही. आता असं म्हटल्यानंतर केस कोर्टामध्ये गेली. याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. जज साहेबांनी त्याला पहिला प्रश्न विचारला काय रे तू तुझ्या शेजारच्या घरामध्ये चोरी केली का? म्हटला नाही साहेब. तू त्याच्या घरातून पैसे चोरले का? म्हटला नाही साहेब. तू त्याच्या घरातून सोनं चोरलं का? म्हटला नाही साहेब. तू आता जेवढं काही सांगितलंय ते सगळं खरं आहे का? म्हटला नाही ना साहेब. म्हणजे काही लोक जेवढंच सांगितलं तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही, सगळ्या जगाचा अनुभव आम्ही घेतला आणि मग आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अनुभवी आले अंगा तो या जगात येत असे आणि मग आम्ही जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय आपण या ठिकाणी जन्माला आलो, जन्माला येऊन प्रत्येक माणसानं देवाचं भजन पूजन नामचिंतन करावं. आपण जर देवाचं नामचिंतन जर केलं तर भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राही संभाळीत, 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 मागे पुढे उभा राहे 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 संभाळीत, मागे पुढे उभा राही 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 संभाळीत, मागे पुढे उभा राहे 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 संभाळीत. आलिया घात निवारया, आलिया घात निवारया, पडले देवाव पुरविवासना, पडले देवाव पुरविवासना, पडले देवाव पुरविवासना, पडले देवाव पुरविवासना. आलिया घात निवारया, आलिया घात निवारया, देवा पडले देवाव पुरविवासना, पडले देवाव पुरविवासना. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया घात निवारया. भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. भक्तावर कुठलंही जरी संकट आलं तरी भगवान परमात्मा ते संकट त्या ठिकाणी येऊ देत नाही. आणि म्हणून आपण जर देवाचं चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा जेने हा गोपाळ कृपा करी, भगवान परमात्मा आपल्या भक्तावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. साधक म्हटले का हो तुकोबाराय तुमचा देव कृपा करतो असं म्हणतात. कृपा करतो म्हणजे नेमका करतो तरी काय? तुकोबाराय म्हणतात आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे. आपण जर त्या देवाचं चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा आपल्या शिनल्या भागल्या भक्ताला आपल्या कडेवर सुद्धा घेतो. अभंगाचे 3रे चरण. आलिया
हाती लकडी त्यांची निजोडे सर्व सुख तुकोबराय म्हणतात. आमचा पंढरीचा भगवान परमात्मा आपण जर त्या देवाचं चिंतन केलं तर शिनल्या भागल्या भक्ताला कडेवर घेतो आणि सगळ्या सुखाची जबाबदारी आमचा भगवान परमात्मा त्या ठिकाणी घेत असतो. मग त्यावेळेला साधकांनी तुकोबराय प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही म्हणता तुमचा देव भक्ताला कडेवर घेतो, अहो कुठल्या देवाला घेतला आम्हाला सांगा तरी. तुकोबराय सांगू लागले, एक दिवस पैठणमध्ये नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांचं पैठणमध्ये कीर्तन चालू होतं आणि कीर्तनामध्ये भानुदास महाराज सांगत होते, आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा इतका दयाळू आहे, इतका मायाळू आहे. आपण जर त्या देवाचं भजन पूजन चिंतन जर केलं, पंढरपूरची वारी जर केली तर ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय. बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे. गावा केलिया सुखदेई लवी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावा केलिया सुखदेई लवी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावा केलिया सुखदेई लवी सवारे, नाचत जाऊ त्याच्या गावा केलिया सुखदेई लवी सवारे. म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, जो बहिरा आहे त्याला कान देतो. पण माणूस बहिरा कधी होतो? काही काही लोक अशी आहेत समाजामध्ये, देवाचं भजन पूजन कीर्तन ऐकायला आलं की कानामध्ये बोट घालतात. पण लक्षात ठेवा, ज्यानं कधी कीर्तन भजन श्रवण केलं नाही, परिणाम बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. कशामुळे? नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, परिणाम माणूस बैरा झाला. आणि एकदा का माणूस बैरा झाला, हा त्याला काय म्हणतोय, तो त्याला काय बोलतोय, कुणाचंही कुणाला बहिऱ्यांचं काही कळत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बहिरा मेंढपाळ मेंढ्या चारण्याकरता शेतावर गेला. दुपारचा टाइम होता, उन्हाळ्याचे दिवस होते. त्याने मेंढ्या चारण्याकरता सोडून दिल्या आणि तो एका झाडाखाली आरामाला बसला. आता बसल्या बसल्या त्याला झोप लागली. 2-3 तासाने उठून इकडे तिकडे बघितले, मेंढ्या कुठे दिसत नाही. बरं कुणाला विचारावं अशी परिस्थिती सुद्धा नव्हती. आणि थोडा पुढे गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणीच्या जंगलामध्ये एक शेतकरी दिसला. त्याला वाटलं नक्की या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या बघितल्या असतील, म्हणून तो त्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारणा करता गेला. आता हा मेंढपाळ कसा होता? बैरा होता. आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला ना, तो शेतकरी होता बैरम सोसायटीचा अध्यक्ष. लक्षात आलं का? म्हणजे तोही बैराच होता. आता हा बैरा त्या बैऱ्याजवळ गेला आणि त्याला म्हटला, काय रे शेतकरी दादा, थोडा हळू, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का, असा हात करून विचारला. तो शेतकरी बैरा असल्यामुळे त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावले काय. तो म्हटला या शेतात ना सगळे कांदे लावलेत. त्याला वाटलं हा सांगतो का तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या. आता हाताच्या संकेतानुसार तो थोडा पुढे गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या. त्याला फार आनंद वाटला. अरे त्या शेतकऱ्याने आपल्या एवढी 20-25 मेंढ्या सापडून दिला. आपण त्याला जास्त नाही, पण त्या 25 मेंढरामध्ये असं एक पाय मोडलेलं मेंढरू होतं. एखाद्या माणसाचे आपल्यावर जर उपकार असले, आपण त्याला जास्त नाही पण कमी किमतीची वस्तू तरी, थोडा हळू, कमी किमतीची वस्तू तरी देतो. तसं त्यानं ठरवलं. त्या शेतकऱ्याने आपल्या एवढे 20-25 मेंढ्या सापडून दिल्या. आपण त्याला जास्त नाही पण त्या 25 मेंढरामधलं एक मोडके मेंढरू बक्षीस म्हणून द्यावं, म्हणून त्या शेतकऱ्याने, त्या मेंढपाळाने आपलं ते मोडकं मेंढरू आपल्या बगलेमध्ये घातलं आणि त्या शेतकऱ्याकडे आला. म्हटलं शेतकरी दादा, अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. आता तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा सांगतो का तू माझ्या मेंढ्याचा पाय मोडला. तो म्हटला अरे बाबा, मी तुझ्या मेंढ्याच पाहिला नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला. आणि हा याला म्हणतो अरे बाबा, तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढरू बक्षीस म्हणून घे. 2 तास झाले, 3 तास झाले, भांडण काही मिटत नाही. शेवटी दोघांनी ठरवलं भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे. म्हणून दोनही बहिरे भांडण मिटवण्याकरता गावच्या पाटलाकडे गेले. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता, बैरम सोसायटीचा चेअरमन, म्हणजे तोही बैराच होता. आता गंमत अशी झाली, नेमकंच पाटलाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होऊन पाटल्याने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. आणि पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात ते 2 बैल घरामध्ये आले. एक जण म्हटला पाटील साहेब, अहो याने माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्यासाठी आलो.
तो दुसरा म्हटला, साहेब अहो मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही, तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला? पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही सांगितलं, पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार? तुमच्या गावच्या पाटलाचं सांगत नाही, लगेच त्या पाटलाला हात लावतात. बघा तुमच्यावर सांगतात, तुमच्या गावचं नाही, दृष्टांतातला पाटील. म्हणून सांगायचा पर एकच आहे का आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराने माणसाला कान दिले, कानाचा प्रत्येकाने चांगल्या प्रकारे वापर करा. आणि म्हणून आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आंधळ्याचे डोळे, पांगळ्याचे पाय, बहिरे ऐकती कानी रे. आणि त्या ठिकाणी कुर्मदासाने ठरवलं, मला हात नाही पाय नाही, मी पंढरपूरची वारी करणार आणि पांडुरंगाकडून मला हात आणि पाय मागून घेणार. हात आणि पाय नाही करणार कशी? रस्त्याने गडबड्या लोळत लोळत लुटांग कुर्मदासानं पंढरीची वारी करायला सुरुवात केली. रस्त्यानं लोळत चालल्यामुळे अनेक प्रकारचे खडे रुतले, अनेक प्रकारचे काटे रुतले, सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास लोहगावला जाऊन पोहोचले. गटारीच्या बाजूला एक ओणक्यासारखं शरीर त्या ठिकाणी पडलं होतं. हाक मारली, वारकरी दादा जरा इकडे या. काय महाराज पंढरपूरला चाललात का? हो महाराज. देवाला सांगा का देवा तुमचा कुर्मदास नावाचा भक्त आहे, पंढरपूरची वारी करण्याकरता निघालाय, हात नाही पाय नाही, रस्त्यानं लोळत चाललाय, अंगावर जखमा झाल्यात, तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्हाला नमस्कार सांगितलाय. वारकरी पंढरपूरला गेला, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागला, दर्शन घेतलं, सांगितलं देवा तुमचा कुर्मदास नावाचा भक्त आहे, हात नाही पाय नाही, पंढरपूरची वारी करण्याकरता निघालाय, रस्त्यानं लोळत चालल्यामुळे अंगावर खूप खर्चटलंय, तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्हाला भेटण्याकरता त्या ठिकाणी त्याने तुम्हाला नमस्कार सांगितलाय. आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतकरण तिळतिळ तुटतं. देवाला काही विटेवरचे भोग गोड लागेना. देव तात्काळ पंढरपुरात निघाले, लोहगावला आले. कुर्मदासाला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं, सगळं शरीर पितांबराने पासून साफ केलं. तशा तशा जखमा बऱ्या होऊ लागल्या. आणि जखमा बऱ्या झाल्यानंतर देवाने विचार, कुर्मदासा हे सगळं कशा करता केलं, तुमची इच्छा तरी काय? कुर्मदास म्हटले असते ना, देवा मला हात आणि पाय पाहिजे, तेही देवानं दिले असते, पण कुर्मदास म्हटले देवा तुम्हाला भेटण्याकरता मी पंढरपूरला चाललो होतो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, पण तुम्ही स्वतःहून मला भेटण्याकरता आलात, उचलून तुमच्या मांडीवर घेतलं, माझं शरीर तुम्ही पितांबराने पासून साफ केलं. देवा तुम्हाला डोळे भरून बघितलं, बस शेवटची एकच इच्छा, तुमच्या मांडीवरच मला मरण येऊ. कुर्मदासाने देवाच्या मांडीवर आपला प्राण सोडला. आणि त्याच लोहगावमध्ये आमच्या पांडुरंग परमात्म्याने कुर्मदासांचं स्मारक बांधलं. आजही पंढरपूरला लोहगावमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी कुर्मदासांचं ते स्मारक आहे. आणि म्हणून आमचा भगवान परमात्मा भागलिया मज वाहतील कडिये त्यांची निजोडे सर्व सुख, आपल्या शिंद्या भागल्याला भगवान परमात्मा कडेवर घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात सगळ्या सुखाची जबाबदारी भगवान परमात्मा घेतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात आमचा पंढरपूरचा शेष आहे भगवान परमात्मा. एकदा का आपल्या भक्ताला वचन दिलेलं वचन भगवान परमात्मा कधी मोडत नाही. अभंगाचे तुका म्हणे शेष तुका
अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, एवत तेरे दिल दिया है ज्ञान भी देंगे, एवत तेरे लिए दिल दिया है ज्ञान भी देंगे, एवत विठोबा
एवढे हार बघून माझ्या माता भगिनींचं प्रेम आणि असाच आनंद, असाच उत्साह, असंच प्रेम तुमचं आमच्यावर असू द्या. भविष्यात आपला हा महिला सप्ताह जो आहे, म्हणजे महिलांचा जो आनंद आहे तो फार चांगला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असाच आनंद राहू दे आणि आपला सप्ताह उत्तरोत्तर असाच चांगला होऊ दे अशी प्रभू रामचंद्रांची चरणी या ठिकाणी प्रार्थना. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे मी अभंगाचा धावता भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. एक उरलेल्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते आणि कीर्तनरूपी सेवा संपवते. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करा, जेणेकरून आपलीच मुलं आपल्या समाजामध्ये चांगलं नाव कमवतील. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी उभी होती मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी, बाई दुसऱ्या ग मासी, मी आठवीत होते हरी, मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी, बाई तिसऱ्या ग मासी, मी वाजवित होते टाळ, मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो जो रे जो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात जर त्या मातेने आपल्या गर्भावर जर चांगल्या प्रकारे संस्कार केले, निश्चित मातानं पितानं आपली मुलं चांगली जन्माला येतील. आणि म्हणून पूर्वीचा काळ जर बघितला, आत्ताचा काळ जर बघितला, पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळच्या विवाह फार सुंदर होत्या. सुंदर उदाहरण म्हणून सांगते, ज्या वेळेला संत जनाबाईने विठ्ठलाची इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली का देवा जनाबाईला सगळी कामं करू लागायचा. पहाटे 4ला जायचा, दळून दळू लागणं, झाडलोट करणं, सगळी कामं त्या ठिकाणी देव करायचा. आणि रुक्मिणी मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, अरे देव रोज जनाबाईला कामं करू लागण्याकरता जातो. तिच्या मनात शंका निर्माण झाली. एक दिवस पहाटे 4ला देव घाईघाईने उठले, जनाबाईकडे निघाले. रुक्मिणी मातेने देवाला दरवाज्यामध्ये अडवलं, सांगितलं, देवा आज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्यावेळेला रुक्मिणी मातेने देवाला दरवाज्यामध्ये अडवलं, एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय विचारलं जरा लक्षपूर्वक ऐका. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, खरं सांगा विठ्ठला जनाईशी काय नात, खरं सांगा विठ्ठला जनाईशी काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे ग अंघोळीला पाणी, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे ग अंघोळीला पाणी, मी कशाला देव पाणी, जनी तुमची पट्टराणी, मी कशाला देव पाणी, जनी तुमची पट्टराणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, मला जेवायला वाढतात, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, मला जेवायला ताट, मी कशाला वाढतात, जनाईशी काय नात, मी कशाला वाढू ताट, जनाईशी काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे ग पानाचा विडा, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे ग पानाचा विडा, मी कशाला देव विडा, जनाईची संगत सोडा, मी कशाला देव विडा, जनाईची संगत सोडा. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, तू लावू नको असे पाप, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, तू लावू नको असे पाप, जणी आपली लेक बाळ
दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला जनाईशी काय नात खरं सांगा विठ्ठला जनाईशी काय नात. म्हणजे अशा प्रकारे पूर्वीच्या काळच्या फार सुंदर ओव्या होत्या. म्हणून आजही जुन्या ज्या माता मौल्या आहेत, आत्ताच्या ज्या काळातल्या महिला आहेत, उद्या गेल्यावर तेवढंच म्हणणार फक्त. म्हणजे अशा सुंदर पूर्वीच्या काळच्या ओव्या होत्या. संस्काराला फार मोठी किंमत आहे. चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाही. वाईट व्यसन म्हणजे कशाचं? दारू पिणं, बियर पिणं, गुटखा खाणं, असे अनेक प्रकारचे वाईट व्यसन आहेत. वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. आणि म्हणून त्यानंतर पुढे जे सांगण्याची काळाला गरज आहे ती म्हणजे भ्रूण हत्या. आत्ताच्या काळामध्ये प्रत्येकानं भ्रूण हत्या टाळा. कारण आत्ताच्या काळामध्ये आपण जर बघितलं, मुलीचा गर्भ असेल तर घरातले सगळे लोक म्हणतात नको मुलीचा गर्भ, त्या ठिकाणी गर्भपात करतात. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी मुलगी घरामध्ये जन्माला आली त्या दिवशी लक्ष्मी आली असं समजा. आणि त्या लक्ष्मीला तुम्ही जन्माला यायच्या अगोदरच जर मारलं तर तुमच्या हातात आयुष्यात परत कधीच लक्ष्मी येणार नाही. लक्ष्मीचा अपमान करू नका, लक्ष्मीचं स्वागत करा. हातामध्ये आयुष्यात तुम्हाला परत कधीच लक्ष्मीची कमी पडणार नाही. म्हणून ती मुलगी गर्भातून आईला म्हणते, आई घरातले सगळेच लोक मला मारण्याचा निर्णय घेतायत. आजी म्हणते नको, आजोबा म्हणतात नको, काका काकी सगळेच म्हणतात नको, पण आईला मात्र मुलगी काय मुलगा काय दोनही सारखे असतात. पण घरच्या लोकांसमोर तिचं चालत नाही. ती मुलगी गर्भातून म्हणते, आई या जगामध्ये तुझ्याशिवाय मला वाचवणारं दुसरं कुणीच नाही ग, मला मारू नको ग, मला सुद्धा या जगामध्ये येऊ दे, मला सुद्धा हे सुंदर जग बघायचंय. ती चिमुकले गर्भातून रडते ना आपल्या आईला म्हणते, आई एकच विचार कर, तुझ्या जन्माच्या टायमाला तुझ्या आईबापाने जर हाच निर्णय घेतला असता तर आई तू या जगामध्ये जन्माला आली असती का ग? तोच विचार कर आणि मला सुद्धा या जगामध्ये जन्माला येऊ दे. आणि मग ती मुलगी म्हणते, आई तुझ्याशिवाय या जगामध्ये मला वाचवणारं कुणीच नाही. ती चिमुकले गर्भातून रडते ना आपल्या आई बापाला, घरच्या लोकांना विनंती करते, त्या चिमुकलीचे जरा गर्भातले बोल नीट लक्ष देऊन ऐका. ती चिमुकली आपल्या गर्भातून आईला म्हणते, आई सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, होईन मी जेव्हा राजाची घराणी, घेईन भरारी पाखरी होऊनी, घेईन भरारी पाखरी होऊनी, शाळेतून आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर आई रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईन ग सण, राखी पौर्णिमेचा येईन ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीना दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. म्हणजे अशा प्रकारे ती चिमुकली
आपल्या गर्भातून आईला म्हणते, आई या जगामध्ये तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार दुसरं कुणीच नाही, म्हणून मुलींना सुद्धा या जगामध्ये जन्माला येऊ द्या, भ्रूण हत्या टाळा, आई बापाची सेवा करे. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. आई बाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. जिवंतपणी माणसाला त्यांची किंमत कळत नाही. एकदा का गेल्यानंतर किती रडलं फायदा होणार नाही. जिवंतपणी सेवा करा. चिठ्ठी आलेली आहे, आई माझी मायेचा सागर म्हणा. आणि म्हणून आपल्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, त्या आई वडिलांना मात्र कधी विसरता कामा नये. म्हणून या ठिकाणी ज्या आईनं आपल्यासाठी कष्ट केले ती आई म्हणजे कोण आहे? आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. तळपत्या उन्हात त्या रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले का त्याचे भास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमधी उभं आयुष्य जगेन. आई देवा पुढं मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाकार. जीवनाकार जीवनाकार. म्हणजे या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. सगळ्यांना विसरा, आई बापाला मात्र विसरू नका. आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये चालू असलेला वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त परायण बन्सी महाराज सुरवाडे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने हा नाम सप्ताह आणि अधिक मासाचा पोवाडा म्हणतात. हॅलो 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 हॅलो. हॅलो. धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जे जाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जे जाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जे जाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जे जाई. आज पूजी
वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्त प्रायण बन्सी महाराज सुरवाडी यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आणि अधिक मासाच्या निमित्ताने साजरा होत असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची कीर्तनरूपी सेवा आपल्याच गावातील आमचे आप्पा ताजणे यांच्या विनंतीला मान देऊन आणि आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी आणि संपूर्ण महिला मंडळ या महिला मंडळाच्या वतीनं आज ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. समस्त ग्रामस्थांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार. याच्या अगोदरही एकदा आपल्याकडे फार मोठा महिला सप्ताह झाला होता, तेव्हाही माझं कीर्तन होतं आणि या वर्षी पुन्हा एकदा आमंत्रित केलं. ग्रामस्थांचे पुनश्च एकदा या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यानंतर या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास सुंदर मृदुंगाची सेवा दिली ते मृदुंगाचार्य आपल्याच गावातील आप्पांचे चिरंजीव आमचे ओंकार महाराज ताजणे. खरोखर पुत्र असावा तर असा आनंद वाटला की असा पुत्र घडवला. अतिशय सुंदर मृदुंग ओंकार तू वाजवतोस, तुझ्याबद्दल काय बोलावं. तसेच ज्यांनी सुंदर मृदुंगाची सेवा दिली त्या मृदुंगाचार्य ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे आणि महिला सप्ताह म्हटलं की ज्या मृदुंग वाजवण्याकरता असताच त्या आमच्या अश्विनीताई मतसागर. त्यांचीच देखील या ठिकाणी आपल्या गावच्या त्या कन्या आहेत. आपल्या गावचं परम भाग्य का 2 या ठिकाणी मृदुंगाचार्य आपल्या गावाला लाभले. त्या दोघांची या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास सुंदर हार्मोनियमची सेवा दिली त्यांचे आभार. आणि ज्यांनी 2 तास, आज मला वाटतं जवळजवळ मी 17 वर्ष झाले कार्यक्रम कीर्तन करते, पण असं वाजन कधी बघितलं नाही, असं वाद्य कधी बघितलं नाही. आनंद वाटला. इतकं अप्रतिम तुम्ही वाजवता. अतिशय छोटंच आहे पण त्याचा आवाज फार गोड आहे. तुमच्याकडे ती वाजवण्याची कला आहे. भगवान परमात्मा तुम्हाला अशीच कला चांगल्या प्रकारे देव. हार्मोनियम ज्यांनी वाजवली, सुंदर प्रकारे सेवा दिली, भाऊ तुमचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणीजन गायनाचार्य. आज महिला सप्ताह, महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाकरता ज्यांनी सुंदर गायनाचं काम केले त्या गुणीजन गायनाचार्य मुंडेगावच्या आमच्या, ज्यांना डुप्लिकेट गोदावरीताई मुंडे म्हणतात, त्या आमच्या मंगलताई गतीर. त्यानंतर इकडे ज्या आहेत गायन सम्राज्ञी आमच्या राणीताई दौंड. त्यानंतर दीदीचं नाव सोनालीताई भुसारे. अतिशय छान गायन आहे.